जिल्हा परिषद तुम्ही जिंकून आलात, म्हणजे निवडणूक रिझल्टच्या दिवशी काय वाटत होतं तुम्हाला? रिझल्ट ज्यावेळेस निकाल आहे, निकाल घेऊन बसले असेल किंवा तुम्ही त्या निकालस्थळी पोहोचले असेल, तेव्हा काय काय वातावरण नाही, एक धाकधूक होती. हं, माझे सर्वजण मला मित्र म्हणायचे का तू जिंकतेस, तू जिंकतेस. हं. पण समोरचा उमेदवार कोण होता? एक काँग्रेसकडून बुराडे होत्या, हं. बुराडेताई होत्या, आणि एक दुसरे होते, एक नेताजी मेश्राम म्हणून होते. असे तिरंगी हात होतो ना आम्ही. अच्छा, अच्छा. म्हणजे नेताजी मेश्राम कुठून होते? कुठले पक्ष? ते अपक्ष होते. अपक्ष. एक अपक्ष, एक भाजप, एक काँग्रेस. असे भरपूर लोक होते, हं. पण हे तीन मेन होते. बीएसपीचा होता, सर्वच पक्षाचे होते अच्छा, अच्छा. उमेदवार वगैरे. हं. तर तेव्हा मला सर्वजण म्हणायचे चल, मी अंदर सुद्धा नाही गेलो. अच्छा. म्हणजे मी बाहेरच, हं, धाकधूक होती. हं. मग खर्च झाला होता तेव्हा? खूप खर्च झाला झाला होता. होता. पण आमच्या नेत्यांचा आशीर्वाद होता. हो, हो. तरी माझा जरी खूप खर्च नसेल झाला, त्यांचा झाला होता. पण माझ्या नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळं हं, मग कारण ही जी निवडणूक होती हं. ते नॉमिनल मी उमेदवार होतो. खरं जर ते निवडणुकीत उमेदवार होते, माझे कार्यकर्ते होते, हं. म्हणजे तुमचे माझे नेते होते. नेते लोक होते. हो. मी तुम्ही नामदारी होते. नामदारी होतो मी. अच्छा. हं.